समजा तुम्ही एखादा सिनेमा पाहताय, पण या सिनेमाला स्टार्टिंग, कॉन्फ्लिक्ट, क्लायमॅक्स असा कोणताही गोल्डन रूल लागू होत नाहीये। हा असतो एक्सपेरिमेंटल सिनेमा। याची कथा त्याच्या फ्लोने सुरू होते। या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत भारतातील एक असा एक्सपेरिमेंटल सिनेमा ज्याला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालं होतं, पण त्याला भारतात थिएटरच मिळू शकले नाही। हा होता 1988 मधला ओम दरबदर हा चित्रपट। ही फिल्म एका सायकोलॉजिकल ट्रिप सारखी आहे। अजमेरच्या एका खूप गोंधळलेल्या कुटुंबाची गोष्ट। एका मुलाच्या आयुष्यात विज्ञान, फिलॉसॉफी, धर्म याचा कसा गोंधळ उडतो हे यात दाखवण्यात आलेलं आहे। हा चित्रपट कुठलाही नियम पाळत नाही, ना कथेला सरळ रेषा, ने यातली गाणी मनाला भिडतात। तरीही हा सिनेमा बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये झळकला होता आणि पुढे 1989 मध्ये याला फिल्म फेअरचं अवॉर्ड सुद्धा मिळालं होतं। पुढे भारतात डिजिटल रेस्टोरेशन नंतर 2014 साली हा सिनेमा एक्सपेरिमेंटल बेसिसवरती रिलीज करण्यात आला होता। पुढे अनुराग कश्यपने त्याच्या डेवडी या सिनेमातील इमोशनल अत्याचार हे गाणं ओम दरबदर मधल्या मेरी जान या गाण्यावरून इन्स्पायर होऊन घेतलं होतं। ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चंद्रकोर फिल्म्सच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका।